मित्रांनो, आपल्या टोटल शेळ्या विक्री आहेत. घ्यायच्या असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. कारण की आपल्याला आता शेळीपालन सोडून द्यायचं आहे. शेळीपालन खूप परेशानीचा व्यवसाय आहे. त्याच्यामुळं आपण शेळ्या सर्व विक्री काढलेल्या आहेत. याच्यामध्ये मोठाल्या 5 शेळ्या आहेत आणि 5 बोकड आहे, 5 पाटी आहे, असे टोटल 15 आहेत. तर 15 सगळेच आपल्याला विक्री काढायची आहे. कोणाला जर घ्यायचे असेल तर या शेळ्या बंदिस्त पण होऊ शकता, फिरस्ती पण होऊ शकता. कारण की आपण यांना 4-5 महिने बंदिस्त असतात आपल्याकडं आणि नंतर फिरस्ती असतात. जर कोणाला घ्यायचे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. कारण की खूप झालं आतापर्यंत सहन केलं पण शेळीपालन नाही परवडत. त्याच्यामुळं जर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. कशामुळे शेळीपालन परवडत नाही हे सगळं सांगतो मी तुम्हाला. व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सगळ्या शेळ्या आपण विकणार आहोत. कारण काय होतं, शेळीपालन परवडत नाही मित्रांनो. मी तुम्हाला आजपर्यंत व्हिडिओ शेअर केले की शेळीपालन असं करा, तसं करा, परवडतं असं तसं. बऱ्याच काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या असत्यानंतर माफ करा मित्रांनो. पण आता नाही ॲडजस्ट होत. कारण की आतापर्यंत मी तुम्हाला खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. पण आज रिअलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कसं आहे माहिती आहे का. शेळीपालन करायचं म्हणलं खुश तर त्यांचं नियोजन आपल्याकडून झालं पाहिजे आणि नियोजन होत नाही. म्हणूनच आपण शेळीपालन सोडतोय. शेळीपालनमध्ये एवढा काही नफा नाही, काही नाही. त्याच्यामुळं आपल्याला शेळीपालन सोडून द्यायचं आहे. कोणाला जर घ्यायचे असेल तर शेळ्या 1 नंबर क्वालिटीच्या आहेत. जशा म्हणलं तशा आहेत. पिल्लं पण चांगले आहेत, क्वालिटी चांगली आहे आणि पूर्ण गावरान उस्मानाबादी शेळ्या आहेत. खरं सांगायचं म्हणजे कसं व्हायला लागलं मित्रांनो. एक तर शेळीपालन जर केलं तर शेळीपालन शेळ्या सोडता आपल्याला शेळ्या सोडून कुठं जाता येत नाही. कुठल्या लग्नाला जात नाही, कुठं जाता येत नाही, कुठल्या कार्यक्रमाला जाता येत नाही. शेळीपालन केलं की त्या व्यक्तीला कुठंही हालता येत नाही. नुसतं शेळ्या 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 असं करून करून अर्ध आयुष्य गेलं आपलं. पण शेळीपालनामध्ये वाटेच तेवढा नफा नाही आणि त्याच्यामुळं आपण ठाम निर्णय घेतलेला आहे की आपण आता शेळीपालन सोडून देणार आहोत. तर कोणाला जर घ्यायचे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि माझा नंबर तुमच्याकडे तर असेलच. नसेल तर कमेंट नक्कीच करा की तुमचा मोबाईल नंबर द्या म्हणून. मी तुम्हाला मोबाईल नंबर तुमच्या पेजवर व्हॉट्सअपवर पाठवून देईल. आणि कसं आहे मित्रांनो, दिवसांदिवस खूप आता इथून पुढं काय होतं माहिती आहे का. हे जवळपासचे लोक शेळ्या चारू देत नाही आणि बंदिस्त करायला जावं तर पाण्याच्या अडचणी, चाऱ्याच्या अडचणी, अशा बऱ्याच काही अडचणी आहेत. त्याच्यामुळं आपण शेळीपालन विशेषतः डायरेक्टली बंद करून टाकणार आहे. शेळ्या विकून टाकणार आहे आणि आबाद आनंदात हा महिना एप्रिल मे महिन्यामध्ये मस्त इकडं तिकडं फिरायला जायचं, आबाद शेअर करायचं, असं करणार आहे. पुढं बघू मग. पण आता शेळ्या ठेवायचं विचारत नाही. त्याच्यामुळं आपण सगळ्याच शेळ्या विक्री काढलेल्या आहेत. आज आहे 1 एप्रिल. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला आजच सांगतोय मी की शेळ्या नक्कीच आपल्याला विकायचे आहेत. कसं आहे, काहीतरी जीवनामध्ये हिंडता फिरता आलं पाहिजे. 4 मित्रमंडळीसोबत बसता आलं पाहिजे. आणि खरंच गोष्ट आहे की मित्रमंडळीसोबत पाहुणे रावळे यांनी आपल्याला ओळखलं का आतापर्यंत? नाही ओळखत. आणि कोण मित्रमंडळी, कोण पाहुणे रावळे, कोणी कोणाचं नसतं मित्रांनो. त्याच्यामुळं काही नाही, आपला व्यवसाय कधीच सोडायचा नसतो. शेळीपालनासारखा दुसरा कुठलाच व्यवसाय नाही मित्रांनो. माफ करा, मजाक केली मी तुमची. कारण कशामुळं मजाक केली तर आज आहे 1 एप्रिल. एप्रिल फूल बनाया आपको.
गुस्सा मत कीजिए, माफ करा. गुस्सा राग वगैरे येऊ देऊ नका. आपण शेळ्या गिळ्या काही विकणार नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, शेळी पालनासारखा दुसरा एवढ्या चांगला व्यवसाय कुठलाच नाही. तर आज 1 एप्रिल आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि शेळीपालन जास्तीत जास्त वाढण्याचे प्रयत्न करा. शेळीपालन बंद करण्याचा प्रयत्न करू नका. आपण पण वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे, बंद करण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण की शेळीपालनासारखा व्यवसाय इतका साधा, सोपा आणि सरळ व्यवसाय आणि कमी पैशामध्ये, कमी भांडवलामध्ये सुरू होणारा दुसरा कुठलाच व्यवसाय नाही मित्रांनो. त्याच्यामुळं शेळीपालन खूप म्हणजे मार्केटमध्ये दिवसांदिवस बोकडाच्या मटणाचे भाव 8,000 रुपयापर्यंत 800 रुपये सध्या आहेत. पण 1,000 रुपयापर्यंत काही दिवसामध्ये, 6 महिने, 1 वर्षामध्ये तेवढे जाण्याची शक्यता आहे. कारण की काय झालं, बोकडाच्या मटणाला भरपूर काही मार्केट आहे, भाव आहे. आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त मार्केट इथून पुढं पण जास्त बोकडाच्या मटणाला येणार आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेळ्या वाढवण्याचे प्रयत्न करा. शेळीपालन बंद करू नका. जर बंद करायचा निराशा जरी आली तरी मनामधून काढून टाका आणि एकमेव व्यवसाय शेळीपालन आणि शेळीपालनच करा. कारण की हा व्यवसाय असा आहे, हा गरिबीकडून श्रीमंतीकडे नेणारा व्यवसाय आहे. तुम्ही एका जर शेळीपासून सुरुवात केली तर तुमच्याकडं काही दिवसांनी 10, 20, 100 पर्यंत शेळ्या होऊ शकतात. हा फक्त एकच व्यवसाय आहे. एकाचे 10 करणारे, 10चे 100 करणारा हा व्यवसाय म्हणलं तर फक्त शेळीपालन आहे. त्याच्यामुळं शेळीपालन सोडू नका. आणि ज्यांनी सुरुवात केली नाही त्यांनी नक्कीच शेळीपालनाची सुरुवात करा. खूपच फायदेशीर हे शेळीपालन असतं. आणि इथून समोर जास्तीत जास्त मार्केट वाढत चालणार आहे. त्याच्यामुळं शेळ्या अवश्य घ्या आणि शेळीपालन सुरू करा. क्षमा असावी, मी तुमची मजाक केली सुरुवातीला, त्याच्यामुळं राग येऊ देऊ नका. लहान भाऊ म्हणून क्षमा करा. कारण की आज एप्रिल आहे आणि एप्रिलचा पहिला दिवस आहे. त्याच्यामुळे मी एप्रिल फूल बनवलेला आहे तुम्हाला. बाकी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.